नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कामवासनेपायी वेडसर महिलेची केली गळा दाबून हत्या। ही घटना पुणे येथे घडली असून विक्रम जाधव हा दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीला गावावरून आणण्यासाठी निघाला होता। त्यासाठी त्याला हिपळगाव तालुका अमदापूर जिल्हा लातूर येथे जायचे होते। तिकडे जाण्यासाठी रविदर्शन हडपसर येथे आला। रविदर्शन येथे असणाऱ्या फुटपाथवरील कट्ट्यावर लातूरला जाणाऱ्या गाडीची वाट तो पाहत होता। तेवढ्यात 50 ते 55 वर्षे असलेली एक महिला तेथे आली। तिच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचा गाऊन होता। तिच्या पायामध्ये चप्पल नव्हती। तिच्या गळ्यात पांढऱ्या रंगाची पट्टी होती। ती महिला वेडसर असावी असे वाटत होते। ती विक्रमजवळ आली। ती थोडी अस्तव्यस्त वाटत होती, पण तिला पाहून विक्रमच्या मनात कामवासना जागृत झाली। तो तिच्या शरीरावरून नजर फिरू लागला। तो तिच्याकडे बघत असल्याने ती त्याला म्हणाली, मुझे पाणी पीने का है। त्याने तिला तेथील एका स्टॉलवरून 10 रुपयाची पाण्याची बाटली पिण्यासाठी घेऊन दिली। त्यामधील तिने अर्धी बाटली पाणी पिले आणि अर्धी बाटली तिच्या हातामध्येच ठेवली। ती वेडसर आहे याचा त्याने अंदाज घेतला। तिच्या वेडसरपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडून शरीर सुख घ्यायचे असे त्याने ठरवले। त्यासाठी त्याने तिच्या गरिबीचाही गैरफायदा घेतला। तो तिला म्हणाला, चल मी तुला चांगले कपडे आणि चपला घेऊन देतो। त्याच्या या बोलण्यावर त्या बाईने विश्वास ठेवला। तो तिला म्हणाला, माझे घर इथे जवळच आहे, चल माझ्याबरोबर असे बोलून त्याने तिचा हात धरला। त्यावर ती महिला काहीच बोलली नाही। ती त्याच्याबरोबर चालू लागली। तसा तो जास्तच उत्तेजित झाला। ती आता आपल्याला शरीर सुख देणार या विचाराने त्याची पावले झपझप पडू लागली होती। रविदर्शन येथून सिरम कंपनीकडे जाणाऱ्या रोडने तिचा एक हात पकडून चालत तो तिच्याशी गप्पा मारत होता। तो तिला सिरम कंपनीच्या गेटजवळ घेऊन गेला। त्यावेळी तिथे काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा थांबवली। तिला घेऊन तो रिक्षात बसला। त्या रिक्षाने तो मांजरी रेल्वे स्टेशन येथे आला। रिक्षावाल्याला त्याने त्या दोघांचे सिरम गेट ते मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंतचे 40 रुपये भाडेही दिले। त्यानंतर तो तिला मांजरी रेल्वे स्टेशन येथून रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाजूने खाली उतरला। तेव्हा ती त्याला म्हणाली, इतना कैसा अंधेरा है, रस्ता कैसा खराब है। पण त्याचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते। त्याला फक्त तिचे शरीर दिसत होते। तो तिला घेऊन रेल्वे रूळ ओलांडून माजराई रेल्वे व्हिलेज परिसरात अंधार असलेल्या व कोणीही नसलेल्या ठिकाणी काही अंतरावर गेला। तो परिसर पूर्णपणे निर्जन होता। अंधार दाटू लागला होता। ती महिला त्याच्या तडाख्यात सापडली होती। ही संधी साधत त्याने तिच्यावर झडप घातली। तेव्हा मात्र तिच्या लक्षात आले की त्याने तिला कशासाठी आपुलकी दाखवली आहे। तिने त्याला झिडकारले, पण त्याची कामवासना भडकली होती। त्याने तिला मिठीत आवळून पाडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण आता तिच्या लक्षात सगळा प्रकार आला होता। तीही त्याला पूर्ण ताकदीने विरोध करत होती, पण तिची ताकद कमी पडत होती। त्याने तिला खाली पाडले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा तो प्रयत्न करू लागला। तिचाही प्रतिकार वाढला होता। ती त्याला छिन्नाल के छोड असे म्हणून ती ओरडू लागली। तिचा आरडाओरडा ऐकून कोणीतरी येईल या भीतीने त्याने तिला जोरात तिच्या तोंडावर बुक्का मारला। तशी तीही चिडली। तीही जोरजोरात आरडाओरडा करत त्याला मारहाण करू लागली। आता आपली काही धडगत नाही हे लक्षात आल्याने त्याने पूर्ण ताकदीने तिचा गळा दाबला आणि काही वेळेतच तिचा कायमचा आवाज बंद झाला। तिचा मृत्यू झाला होता। आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला।
त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. त्या परिसरात कोणीही नव्हते. याचा फायदा घेत त्याने तिथून पळ काढला. तो मांजरी रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ येऊन रिक्षा करून निघून गेला. 6 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला मांजरी रेल्वे स्टेशन जवळ मांजरी बुद्रुक पुणे येथे एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला. अशी माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. याचा अर्थ किमान 3-4 दिवसापूर्वीचा मृतदेह असावा असा अनुभवी पोलिसांनी अंदाज लावला. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी तिथे एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह मिळाला. घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करण्यात आला. मयताचे नक्की काय कारण असावे त्यासाठी ससूनमध्ये पोस्टमॉर्टम करण्याचे ठरवण्यात आले. त्या महिलेची ओळख पटवणे गरजेचे असल्याने वरिष्ठांनी सर्व तपास पथकाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्या बेवारस महिलेचे पोस्टमॉर्टम 7 एप्रिल 2024 रोजी ससून रुग्णालय येथे करण्यात आले. अहवालामध्ये तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे कळाले. अशी माहिती मिळताच हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आले. ससूनच्या वैद्यकीय अहवालानंतर अनोळखी महिलेच्या खुनाबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेवारस मयत महिला ही या परिसरात कशी आली, तिला कोणी आणले व किती दिवसापूर्वी आणले असावे याबाबत मागील 6 तारखेपासूनचे CCTV फुटेज पडताळणी करून जवळपास 100हून अधिक CCTV कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता 1 एप्रिल 2024 रोजी संशयित इसम मयत महिलेस सिरम इंडस्ट्रीज येथून मांजरी रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेल्याचे दिसून आले. त्या रिक्षाची बारकाईने पाहणी केली असता रिक्षाच्या हुडवर एका शाळेची जाहिरात लावलेली दिसून आली. त्याबाबत पोलीस तपास पथकाने संबंधित शाळेत जाऊन माहिती घेतली असता त्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही आमच्या शाळेची जाहिरात पुणे शहरातील 300 रिक्षावर लावलेली आहे. पोलीस तपास पथकाने त्या 300 रिक्षाची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका रिक्षाचालकाने आपण त्या इसमास घटनास्थळापासून 15 नंबर सिग्नलपर्यंत प्रवासी म्हणून सोडले आहे. रिक्षाच्या ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे संशयित व्यक्तीचा बऱ्याच प्रमाणात शोध घेण्यात आला. तपासादरम्यान वेगवेगळ्या कॅमेऱ्यातील CCTV फुटेजच्या मदतीने व बातमीदारामार्फत कसोशीने शोध घेतला असता CCTV फुटेजमधील मिळालेला फोटो घेऊन हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक संपूर्ण सोलापूर रोड परिसरात फिरत होते. काही पोलिसांचे खबरेही यांनाही सूचना दिल्या होत्या. त्यावेळी एका खबऱ्याने माहिती दिली की संशयित इसम हा यवत भागात राहत आहे. लगेच तपास पथकाने यवत परिसर पिंजून काढला. त्यावेळी तो खामगाव या ठिकाणी सदर वर्णनाची व्यक्ती राहते अशी पोलिसांना माहिती मिळाली. सदर ठिकाणी सापळा लावून त्या व्यक्तीला तेथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता. मग मात्र त्याला हडपसर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच तो सरळ झाला. त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.